नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सकाळ सकाळ 9:30 वाजलेत. आपण आलो आहे सकाळ सकाळ घाण्यात. तुम्ही पाठीमागं पाहू शकता. ही आपण लागण केलेली आय थिंक बुधवारी लागण झाली, गुरुवारी भिजावलं आणि शुक्रवारपासून परत पाऊस चालू झाला आहे. आत्ता मी पावसातच आहे, रेनकोट वगैरे घातला आहे. थोडा बारीक पाऊस येतो आहे. बाकी मुंबईला पुण्याला चांगला पाऊस चालला आहे. पण हे तुम्ही पाहू शकता पाठीमागे असं पेंडलतं झालं आहे चांगलं. काय दिसतंय का हे पाहू शकता तर. म्हणजे पाणी साठलं सर, रानात पाणी साठत नाही पण माळाला वगैरे पाणी साठले. आणि तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने लागण दाखवला होता. हे अशा पद्धतीनं झाले. थोडीशी लागण मला दाटच झाल्यासारखे वाटते. हे एवढ्या जवळ रोपं नाहीत पाहिजेत. ही जी आहे ना, हे साधारणतः 12 इंच 11 इंचावरतीच लागण झाली. आपल्याला कमीत कमी 1.5 फुटावर लागण पाहिजे होती. हे अशा पद्धतीनं लागण पाहिजे होती बघा. हे अशी एक रोप इथं एक रोप इथं, ही लागण परफेक्ट आहे. काय ठिकाण जरा जास्तच दाट झाल्यासारखं झालं आहे. दाट लागण्याचा आपल्याला काही फायदा नाही आहे. हे सरीला जरा जास्तच दाट लागण दिसते. आता ह्या सरीला कोण मजूर होतं काय माहिती. ही कडची सरी थुई पाऊस चालूच आहे बारीक. आपल्याला ॲक्च्युली आज ड्रेंचिंग घ्यायचं होतं. ही अशी रोपं काय पडलेली आहेत बघा. आता हे उठतात का नाही काय माहिती. आतून तर हे एक पान निघाले पण हे पडले खाली. पण बहुतेक उठल, कारण असं हलवलं तरी स्ट्रॉंग राहते. आपल्याला बघायचं होतं की रोपं जळलेत किंवा काय. आपल्याकडे अजून 8-9 ट्रे शिल्लक आहेत. तर समजा कुठं जळलं असतील, कुठं वाहून गेलं असेल, तर मग म्हटलं ते आणून लावावं रोपं. हे असं खालच्या बाजूला बघा पाणी जमा झालं आहे. इथून तुम्हाला आयडिया येईल आता. हे आपलं बारकं तुकडं आहे. असं तर का वाहिल्यासारखं दिसत नाही बरं का कुठं. एक सरी चेक करावी लागेल त्याला. ही लागण ही ठीक आहे, ही परफेक्ट आहे. डिस्टन्स 1.5 फूट पाहिजेच. ड्रिंचिंग वगैरेचं नियोजन होतं पण पावसामुळं आज सगळं फेल झालं. नाहीतर आज इनामाताने मोठीत आपण किट आणलं आहे ऊस स्पेशलचं, शुगरकेन स्पेशल. आणि आज म्हटलं एक ड्रिंचिंग घ्यावं पहिलं. पण पावसामुळं काय नियोजन करताय ना. हे तुम्ही पाहू शकता असे पाय 6-6 इंच जातात. ते पंपाचं वजं हे अवघड होतं ना सगळा विषय. पलीकडच्या मोठ्या तुकड्याकडे बघू. आता हे तू म्हणाला असं हे पांढरं काय दिसतंय, गवत वगैरे नाही आहे. हे गावाचं काड्याने आपण काढलं होतं. आणि इथं मित्रांनो आपण 5 फुटी सरी घातलेली आहे. ह्या ज्या 2 रोपांमधलं जे डिस्टन्स आहे ना मधलं, हे 5 फूट आहे. त्याच्यामुळं 1.5 ते 2 फुटावरच लागण पाहिजे. इकडं जरा बरं लागलं आहे. काय जणींचा हात थोडासा दाट चालला आहे. काय मजुरांचा 4 बाया होत्या ना. ठीक आहे, आता काय जी झाली गोष्ट ती झाली, त्याला काय पर्याय नाही. अशा साऱ्या काढून ठेवलेल्या आहेत. पण पावसामुळे थोडंसं नियोजन मागं पुढं होतं आहे प्रत्येकाचं. आता मित्रांनो इथं काय प्रॉब्लेम झाला आहे बघा. ते रोप हे रोप इथं जवळपास 3.5 फुटाचा 4 फुटाचा गॅप पडला आहे. इकडं बघू शकता तुम्ही. हे जे रोप आहे इथून पुढं डायरेक्ट काही रोपच नाही. काय झालं, पाणी मोठं होतं आणि पाणी मोठं असल्यामुळं रोपं वाहिली आणि असं ऊसाचं बुडकं वगैरे असल्यामुळे एका ठिकाणी येऊन बसलेत. आता हे बघा, मी इथं हे बघायला आलो म्हणून बरं झालं, नाहीतर काय अडचण झाली असती. हे असं ऑब्झर्वेशन पहिल्या स्टेजमध्ये करणं जरा गरजेचं आहे. आता हे बघा, मी जरा जवळपास इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 रोपं हे तुम्ही असं बघू शकताय. 16 रोपं आता इथं आपल्याला दाबावे लागतील. काय पाऊस हे चिकटून जाईल, पण हे जर ऑब्झर्वेशन नसतं झालं ना तर अडचण येईल. का इकडून पाणी असल्यामुळे रोपं तुम्हाला बघा अशी झालेली दिसतील. काय झालं, पाण्याचं थोडंसं पाणी हलकं पाणी घ्यायला पाहिजे होतं. 2 मोटरचं पाणी घेतल्यामुळं थोडीशी गडबड झाली. काय ठिकाणी बरे आहेत रोपं, पण ज्या ठिकाणी जास्त सरीला एक सरीला पाणी घेतलं होतं त्याला जरा अडचण आहे. आता वेळ नाही व्हायला घालवत. हात सगळे भरलेत माझे. हे सगळी पहिली रोपं लावून घेतो. 1.5 तास गेला मित्रांनो, जवळपास 1.5 पावणे 2 तास गेले. पाऊस काय नाही. घाम बघू शकता मला किती आला आहे.
असं गरम होतंय, भयानक आभाळ आलंय. 1.5 तासासाठी गेला की मोठ्या पाण्यानं रोपं एवढी खाली वाहून आली होती. कमीत कमी 150 ते 200 रोपं परत लावली मी. ते वाकून परत खड्डा करून त्याच्यात लावून व्यवस्थित दाबून घेतली. एकूण एक सरी चेक केली आणि तेवढी रोपं सापडली बघा. 2 तास गेले. मोठं तुकडं झालं आहे. तर मला वाटतं बारक्या तुकड्यातल्या पण परत एकदा सरी आपल्याला चेक करावं लागतील, कारण गणित अवघड झालेली आहेत. आत्ता जर थोडंसं कष्ट नाही घेतलं आणि तर उद्या बघा ना, 200 रोपं जर वाहून आली तर किती तुटाळ होत होतं. भयंकर आहे. पाऊस पण थोडासा थांबला, पण गरम एवढं भयानक होते. बहुतेक जर्किंग घातले त्याच्यामुळे गरम होते का काय माहिती. मोठं तुकडं झालं आहे. बारक्या तुकड्यात जाऊ, त्याच्यानंतर मोठीत जाऊ. मोठीत पण बघू काय परिस्थिती. तिकडं पण असं असेल तर आजचा दिवस भयानक जाईल. हे तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो मी आता परत. ही कडची सरी आहे बघा. इथं आपण किती रोपं लावलेली आहेत परत. असे पाऊल दाबलेलं दिसत असेल तुम्हाला. एकूण एक सरी आपण पालथी घातली, पण हे गरजेचं होतं. आत्ता जर नसतं केलं ना तर ह्या कडच्या सरीला कमीत कमी 30 एक रोपं मी परत लावली वाहून आलेली. चला पलीकडच्या बघा. असं आभाळ एकदम काळं झालं आहे, पण काय पाऊस पडा नाही. आला तर जोरदार पडेल बरं का, कारण गरम भयंकर होतं आहे. वारं बंद आहे, सगळं बंद आहे. पाऊस चालू झाला आहे मित्रांनो. पाऊस बघू शकता तुम्ही. दिसतंय का नाही तुम्हाला? आपला कॅमेरा पण आपण टेस्ट करतोय. जरा IP69 घेतला आपण, तर म्हटलं थोडंसं पावसात बघूयात काय विषय होतोय का, टेस्ट पण होईल ना. चाललंय पावसात तर चालू आहे. पाऊस तुम्हाला दिसतोय का नाही काय माहिती. पाणी वाहतंय आता. चला घरी निघावलं आपण आता. मोठी जाता जाता बघू काय परिस्थिती, आणि मग पाऊस उघडल्यावर येऊ. चला. हे इथं 3 ट्रे राहिले बघा मित्रांनो. मी इथं ऊन होतं म्हणून मकट ठेवलं होतं. आईच्या काय लक्षात नाहीत आलं बहुतेक हे 3 ट्रे राहिलं मौटीतलं. आणि आता 30 एक रोपं खराब झाली होती, तर ती आपण लावून घेतली. आता कशी दिसते लागण. मस्त बारीक तण उगावलं आहे. लागण चांगली झाली आहे. हे 3 त्याच्यामुळंच काय का ठिकाणी थोडंसं मला पातळ दिसलं. म्हणलं हे एवढं रोपात कसं काय हे झालं, तर इथं 3 ट्रे तसे दिसले. पाऊस चालूच आहे मित्रांनो. म्हणलं पावसातच लावा, परत आईला कधी उरकणार. आपण म्हणलं चला अजून शोधतो इकडं, कारण मी ह्याच्यात पण अजून ठेवले होते मखत. आता ते तसेच राहायचे आतमध्ये. बरं झालं मी इकडं वरती आलो पाहायला, नाहीतर ट्रे आतमध्येच राहायचे असते. मस्त झाली लागण. पाऊस पडतोय, असं पाणी साठलं रानात थोडं थोडं. चला 12:30 वाजले. कांद्याचं रान असल्यामुळं जास्त तण नव्हतं, पण आता तण उगवल. पण एकंदरीत मस्त दिसते. शेरखिळ्यातला ऊस खोडवा मित्रांनो. पाऊस पडल्यापासून एकदम जबरदस्त सुधारला आहे. ऑलरेडी हा चांगलाच होता, पण ग्रीनरी वगैरे जर तुम्ही पाहिली तर भयानक आहे. आणि आता कमीत कमी नाही म्हटलं तरी एक 6-7 फूट उंची झालेली त्याची. 6-7 कांडी तयार झालेले आहेत. इथं तुम्ही कांडी बघू शकता, कांडी तयार झालेली. तर हे जरा झाडांचाच लय त्रास आहे राव मला. ह्यांचाच कार्यक्रम करायचा आहे. सगळ्यापेक्षा खोडवा शेरखेड्यातला एकदम मस्त आहे. जास्त दाट नाही काय नाही. 6-7 पाऊस चालूच आहे बरं का. टिप 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 इथं तुम्हाला दिसेल बघा. आवाज पण येत असेल. चालूच आहे पाऊस. ही जरा 1-2 झाडांचं नियोजन करायचं आपल्याला, पण पाऊस पडल्यामुळं ग्रीनरी एकदम मस्त आहे. हे बघा आपल्या शेरखेड्यात
पाणीच पाणी. ह्याच्यावरनं थोडा पावसाचा अंदाज मी घेतोय आता. बघा असं मस्त पाणी जमा झाले. आपलं क्षेत्र आहे सगळं पडीक. हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. मी चाललो होतो इथनं, माझ्या पायाला टच करून गेला. इथून चाललो होतो, माझ्या पायाला टच करून गेला. मी म्हटलं काय लागलं, तो खेकडा. ही आपली पहिल्या दिवशीची लागण मित्रांनो, रविवारची. सेट झालेत चांगलं, पण काय झालं, वाल त्या दिवशी चालू राहिला एक, आणि कडच्या सरीवर जरा पाणी गेलं. ह्याच्यात पाऊस दिसत असेल बघा तुम्हाला. बारीक टिकली चांगलीच उगावली बरं का. पण चांगलं एकंदरीत सेट झालेत चांगली रोप, पाहू शकता तुम्ही. चला खाली जरा जाऊन येऊ, रोप वाहिलं का वगैरे बघू. आपल्या तुकाईच्या मंदिरापासून दिसणारा नजारा दाखवतो. हे जे समोर दिसतंय मित्रांनो, ते बॅकवॉटर आहे आपल्या वीर धरणाचं, जे की त्याच्यात आता पाणीच नाही आहे. बाकी असं आपल्या गावचा नजारा दाखवतो तुम्हाला. मस्त अशी हिरवळ, ऊसाची शेती. हे इथं आपलं मध्ये घर आहे, ते नारळांच्या झाडामुळे दिसत नाही. मस्त नजारा आहे. हे आपलं तुळजाभवानीचं मंदिर, तुकाई माता. पाऊस सकाळीपासून चांगला झाला. हे पाहू शकतो तुम्ही, सगळं पाणी पाणी जमा झाले, डव साठले सगळे. दुष्काळाची चावल होती, पण 2-3 दिवसात चांगलं केलं काम.